षटकाला निरंजन घरत यावेळेस आपण पाहू शकतात अचूक टप्प्यावर बॉल हाताळताना रिवर्सचा फटका फसला आणि यावेळेस चांगली कॅचिंग कृपेश पाटील आज पूर्ण रात्रभर ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला कृपेश पाटील जिथे पहिल्या मॅचचा विचार केला तर 12 बॉल 29 ची गरज असताना लगातार 3 षटकार परेश आरेकरच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाले नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख होती त्याच गोलंदाजावर केला हल्ला आणि इथे आपण बघू शकता यावेळेस देखील कॅच करताना मागच्या मॅच मध्ये डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळाला आज की रात बनती हुई कृपेश के नाम पहिला बॉल निरंजन घरतने देखील प्रत्येक मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिलंय अगदी थांबवून ठेवलंय फलंदाजाला दाबून ठेवलंय बांधून ठेवलंय आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर यज्ञेशला परतावं लागतं नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभिजित नावातच सांगितलंय अभिजित आताच जिंकून घ्या संधी पुन्हा येणार नाहीये ओ स्विंग आणि मिस मयुरेश थोडा स्ट्रगल सुरू आहे क्लोज किपिंग मध्ये खऱ्या अर्थाने जेव्हा फास्ट बॉलर असतो किंवा इन स्विंगर असतो तो बॉल आतमध्ये येताना पकडताना प्रॉब्लेम येतो परंतु डाव्या हाताचा गोलंदाज शार्प टर्न आणि मोठ्या टर्नच्या वेळेस हा बॉल पकडणं मुश्किल नसेल यावेळेस चांगला कॅच आणखीन एक विकेट चांगली सुरुवात करून देत असताना असं म्हटलं जातं की बिल्डिंग बांधताना पाया तुमचा मजबूत असणं खूप गरजेचं आहे आणि हा पाया मजबूत बनवताना निरंजन घरत पाहायला मिळतोय चांगली सुरुवात म्हणजे अर्ध्या यशाची पायरी असते आणि ही पायरी आपल्याला पाहायला मिळते का मला बाहेर खेळायला बोलवतात का मी टेनिस क्रिकेट मधल्या सर्व स्पर्धा खेळतोय 40+ चा विचार केला तर 40+ मध्ये देखील ऑल इंडिया 40+ मध्ये देखील निरंजन घरत ॲज अ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नेहमीच पहिला वर्ष देखील गाजवलं फायनल देखील जिंकली होती पालघर भागातील एकमेव खेळाडू होता ज्याने ऑल इंडिया 40+ ची स्पर्धा विन केली होती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज राकेश प्रभू थोडा स्वतःला बॅक करतोय कारण की निरंजन घरत सध्या तरी गोलंदाजीतून आग ओकतोय 3 बॉल मध्ये 2 विकेट एकही धाव नाही ही क्वालिटी आहे युवा खेळाडूला घडवण्याचं काम करत असताना निरंजन घरत आणि आपण भविष्यात टीम मध्ये 4 ते 5 खेळाडू युवा आपल्याला पाहायला मिळतात 20-22 वर्षातील त्यामध्ये मीत घरत असेल कृतव राऊत असेल त्यामध्ये तन्मय राऊत असेल लाविण्य जाऊया आपण मॅचकडे फटका हा पण बसलाय आणि निरंजन घरत स्वतः ओ गडबड गडबड कॉलिंग मध्ये का गडबड केली हे थोडं प्रश्नचिन्ह आहे कोणी एकाने मात्र पुढाकार घेणं खूप गरजेचं होतं दोघे मात्र एकमेकांना बघत राहिले आणि अंतिम क्षणाला निरंजन करत मला वाटते जास्त जवळ होता परंतु मयुरेशला पाहता त्याने मात्र हा बॉल जाऊ दिला आणि आपण बघू शकतात कॅच दोघांच्या अगदी मधोमध पडतोय एक धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार पहिली धाव नशिबाची धाव म्हणायला हरकत नाही 4 बॉलचा खेळ होतोय आणि धावफलक 1 5वा बॉल घेऊन तयार गोलंदाज निरंजन डाव्या हाताचा फलंदाज तन्मय स्ट्राईकवर हा मात्र चांगला बॉल आहे डॉट बॉल येतोय गुड बॉलिंग सुपर पीस ऑफ बॉलिंग अप्रतिम आपण बघू शकतात ही क्वालिटी आहे क्वांटिटी पेक्षा क्वालिटी ही खूप महत्वाची असते आणि हेच आपण बघू शकतात केलंय आयुष्यभर निरंजन घरतने फायर संघासाठी नितांत सेवा केल्या फायर टीमची चांगला बॉल खलवरचा चेंडू हलक्या हाताने ढकलला लाविन्य आपल्याला पाहायला मिळते एकदा पूर्ण केली आणि इकडे मात्र 2 धावा पूर्ण होताना पुन्हा एकदा थोडा स्लो गतीने थोडा सावकाश गतीने लाविन्य चाचपत कासवाच्या स्पीडने त्या बॉल पर्यंत गेला आणि तिथे फायदा उचलला तन्मयने आणि 2 धावा स्कोरबोर्डला ऍड होत आहेत पहिलं षटक परंतु फायर टीमच्या बाजूने फक्त 3 धावा आणि 2 झटके दिलेत गिवली संघाला
चला घाई करा, पवारन देव कधी येऊ शकतात. शेवटची मॅच धीरज घरत हा गोलंदाजी मार्कवर. पावसाचा काही भरोसा नाही, पावसाचा काही नेम नाही, कधी कुठे पडेल कोणत्या वेळेत पडेल काही सांगता येत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये 20 वर्ष मागे गेले तर अगदी जुनी माणसं व्यवस्थित टायमिंगने तुम्हाला सांगू शकत होते की या टायमात पाऊस पडणार. आता काही सांगता येत नाही. जून महिन्यामध्ये मला तर वाटते 7 नंतर पाऊस सुरू व्हायचा, परंतु आता मे महिन्यामध्येच 20-22 तारखेला देखील पडतोय. यावेळेस फटका सजवला, डीप मध्ये निरंजन करत आहे आणि यावेळेस कॅच ड्रॉप अनुमान हे चित्र पाहायला मिळत नाही, परंतु यावेळेस आपण बघू शकता निरंजन घरत कडून ही चुकी होताना पाहायला मिळते. धावफलकचा विचार केला, धावफलक 1 ने पुढे जाईल, धावफलक 4. दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप, स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 4. धीरज पहिला बॉल डॉट नंतर मात्र इकडे पुढचा बॉल विकेट येता येता राहिला लॉंग ऑन रिजनला. तिसरा बॉल घेऊन तयार धीरज, रेडम ओव्हर दी विकेट. स्विंग अँड मिस, डाव्या त्याच्या फलंदाजाला बीट केलं, परंतु जास्तच बीट केलं आणि पंच आमच्यापर्यंत वलट्यात इशारा पोहोचवत आहेत. तृणाल विंदे सर, व्हाईट बॉल, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. अगदी आपण बघू शकता 2 पंच बरोबर गावचे, तृणाल विंदे सर, त्यानंतर प्रीतम तांबोरे सर. तिसरा बॉल, यावेळेस तन्मयचा फटका, 440चा झटका चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धाबा षटकार, 6ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धाबा या धावफलकावर. आता मात्र षटकार आल्यावर कुठे ना कुठे आता टेन्शन गोलंदाजाकडे देखील, परंतु पाहूया सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ खेलता है. आणि इकडे काय फटका खेळलाय, क्या बात आहे तन्मय. ऑफ साइड ऑन साइड दोन्ही बाजूला मात्र हे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस इन टू द गॅप, ट्रू द कव्हर फटका खेळलाय. 4 धाबा, स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15 स्कोर कार्डवर. अंतिम मॅच आहे, आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. गोलंदाजी अगदी धारदार होती. एक वाईट बॉल आला, त्यानंतर षटकार आला आणि आता आपण बघू शकता 4 धाबा, 15 झालेत. अजूनही मात्र बघायला गेलं 2 बॉल बाकी आहेत दुसरी ओव्हर, आणि टोटल जर विचार केला तर 14 बॉल बाकी आहेत. यावेळेस 15 वर जाऊन पोहोचलाय धावफलक. यावेळेस चांगला बॉल, स्विंग अँड मिस, बॅटच्या समोरून वळवलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळते. तन्मय डाव्याचा फलंदाज कमालीचा आपल्याला पाहायला मिळते. अजून बघायला गेलं तर राकेश प्रभू येणं बाकी आहे, जितू निजाई येणं बाकी आहे, परंतु जर आणि तर आल्यावर चांगलं काम होईल असं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तन्मय थोडा डेंजर दिसतोय. फुलटस बॉल सोडणार नाहीये तन्मय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्याच्यावरून अगोदरच बाउंड्री लाईनवर मात्र उभा क्षेत्ररक्षक आणि षटकार येतोय. पहिल्या षटकामध्ये 3 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये मात्र इकडे धाबा आल्यात, त्या म्हणजेच 18. टोटल धावसंख्या 2 ओव्हर नंतर 21-21. सुपर बॅटिंग.
21 स्कोर कार्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावेचं एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. आता कमबॅक करावा लागेल. कृपेश पाटील आले गोलंदाजीसाठी, कारण की मागच्या मॅचमध्ये 24 धावा मात्र चेस केल्या, परंतु इथे मात्र आपण बघू शकतात की 21 झालेले आहेत. याच रीतीने या स्पीडने खेळले तर मात्र 40+ धावा पाहायला मिळतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. मात्र इकडे आपण बघू शकतात सेकंड इनिंगला देखील बॅटिंग आहे फायर पासर टीमकडे. मयुरेश म्हणा, पुष्कर म्हणा, कृपेश पाटील, धीरज आहे, निरंजन. पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं फास्ट खेळा. फुलटस बॉल ऑन साईडला वळवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश करत एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट आलाय का? डायरेक्ट हिट आला आणि इकडे मात्र फलंदाज गॉन, विकेट. बघा, जर पाऊस आला तर नवीनच मॅच होणार, हे देखील लक्षात घ्या. जर पावसामुळे मॅच रद्द झाली तर पुढची मॅच नवीनच होणार. नवीन टॉस देखील केला जाईल आणि ज्या वेळेत तुम्हाला बोललं जाईल त्या वेळेत या, कारण की ऑर्गनायझर टीमकडे 2च दिवस राहतील, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे फास्ट खेळा. आता मात्र फिनिश करायची असेल मॅच तर थोडं फास्ट खेळा. पहिल्या बॉलवर 1 धावा आणि रनआउट. चांगला हिट केला राकेश घरतने डीप वरून. नवीन फलंदाज राकेश प्रभू, मागच्या 2 मॅचचा हिरो. आणि शॉर्ट बॉल, खराब बॉल ऑन साईडला वळवलाय जिकडे क्षेत्ररक्षक आहे. एक आणि चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना तन्मय राऊत कडून 1 धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 23-23. चेंडू अजूनही 4 येणं बाकी आहे. तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 40च्या आतमध्ये थांबवलं गरजेचं आहे. अबकाच्या बाहेर टोटल मात्र नाही गेली पाहिजे, कारण की रात्रीचे 4 वाजून गेलेले आहेत. थोडा अवघड देखील होईल, परंतु शॉर्ट बॉल, खराब बॉल आणि इकडे मात्र सोडणार नाहीये तन्मय. चेंडू फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29. काय बॅटिंग केलं आज मात्र घेवली संघाने. टॉस विन करा, बॅटिंग घ्या आणि त्यानंतर मात्र बॅटिंग करताना धावा स्कोरबोर्डला लावा, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही मॅच मध्ये जर बघायला गेलं तर मोठ्या धावा पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये सुरुवात निरंजन गरतने कमाल करून दिली होती. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतरचा विचार केला तर पुढच्या 9 बॉलमध्ये धावा आल्या त्या म्हणजे 26. चौथा बॉल, कृपेश पाटील तयार. गोलंदाजी मार्कवर 29 स्कोर कार्डवर. आता मात्र वळवलंय समोरून अगदी टॉटबॉल येत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय टॉस करून चेंडू टाकला जातोय. ऑफ कटर बॉल. 4 बॉलचा खेळ होतोय, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कृपेश तयार. राऊंड विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. कृपेश पाटील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, हा देखील गॅप मध्ये आहे. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय 4. अल्टी पलटी. त्याला डीजे नावाचा का झोप येते सांगतो. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 33 धावा. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये राकेश प्रभूचा धमाका पुन्हा एकदा पाहायला मिळेल, परंतु राकेश बाजूला राहतो आणि तन्मय कमाल करतोय. चला घाई करा, स्पीडअप ठेवा खेळाला. धावपलक 33-33. लास्ट बॉल. कृपेश पाटील तयार. तिसरी ओव्हर.
आणि काय खेळतोय यावेळेस, काय फटका, पिकअप शॉट आला तसा पाठवला, पायातल्या बॉलला वळवलाय आणि 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावफलकचा विचार केला, धावफलक 39. पुन्हा एकदा एक महागडं षटक. पहिली ओव्हर 3 आणि पुढची ओव्हर 18, त्या पुढची ओव्हर देखील 18. 2 ओव्हर मध्ये 36 ह्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 39 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते घेवली संघ, दुसऱ्या बाजूला फायर पास्टर टीम. चला टीम मीटिंग नका घेऊ आणि गोलंदाजाला बॉलिंग मार्कवर बोलवा, कारण की पाऊस येण्याची शक्यता आहे. सहा बॉल मध्ये किती धावा येतील. दुसरी इनिंग आहे जिथे आपण बघू शकतात बॅटिंग करताना फायर पास्टर टीम देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु टोटल इकडे मात्र मोठे होण्याची शक्यता आहे, कारण की राकेश प्रभू आता स्ट्राईकवर आहे. लाविन्य गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता प्रत्येक गोलंदाजाने, परंतु या मॅच मध्ये पहिलं षटक अप्रतिम, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 18. आता मात्र लाविन्यने या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे तिन्ही मॅच मध्ये. आता पाहूया, परंतु राकेश प्रभूचा फटका मात्र डीप मध्ये जात असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे पुष्कर आणि चांगली फेकी, एक धाव असेल, परंतु डेंजर मॅन स्ट्राईकवर आलाय. तन्मय 4 षटकार आणि 2 चौकार तन्मयच्या बॅट मधून. स्कोरबोर्ड 40. 34 धावेवर खेळते, 40 मधल्या 34 तन्मयच्या बॅट मधून आल्यात. षटक क्रमांक 4. शॉर्ट बॉल होता, प्रॉपर टायमिंग नाही झाला. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात आहे, अप्रतिम. मात्र यावेळेस आपण बघू शकतात रनिंग बिटवीन द विकेट, खेळपट्टीच्या आतमध्ये चांगली धावा धावताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. धावफलक 42. 4 बॉल आहेत, 4 बॉलमध्ये धावा थांबवता येतील का? दोन्ही हे मात्र डाव्या हाताचे फलंदाज. 2 मॅच मध्ये राकेश प्रभू पाहायला मिळाले, या मॅच मध्ये तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका डीप मध्ये राकेश आपल्याला पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली आणि एकच मेल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 43 माफ करा, 43. 3 मध्ये 4 आतापर्यंत खर्च केलेले आहेत. स्ट्राईकवर राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळते आणि 3 मध्ये 4 खर्च केले लाविन्यने. यावेळेस फटका सजवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दोघांच्या मध्ये अगदी बॉल जात असताना पुष्कर फील्ड करतो. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 45. बरोबर 1-2 अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेवटचे 2 बॉल 45 स्कोर कार्डवर. टफ फाईट स्कोर तर झालेला आहे, मी म्हणेल की थोडा जास्त देखील झालेला आहे. 30-35 टफ फाईट आणि त्याच्या पुढे जाताना मात्र थोडा जास्त स्कोर आपण म्हणू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा ग्राउंडिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये कृपेश पाटील फिल्डिंग करतोय आणि थ्रो करतोय. इकडे मात्र रनआउट, राकेशला परता बॉल लागेल. एक धाव असेल, एक धाव्याने स्कोरबोर्ड 46. शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हर मधला 46 स्कोर कार्डवर आणि तन्मय स्ट्राईकवर. नवीन बॅट्समन जितू निजाई आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, लाविन्य घरात तयार. चांगली गोलंदाजी केली लाविन्यने डेथ ओव्हर मध्ये, जिथे आपण बघू शकता धावा खर्च केल्या 7 खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे आणि चांगला बॉल, आणखीन एक चांगला स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुष्कर, एकदा पूर्ण आणि रनआउट. चांगली गोलंदाजी, 8 धावा खर्च केल्या लाविन्यने. 47. 12च्या सरासरीने 48 चं टार्गेट इथे सेट केलंय. लगेच स्पीडिंगला मग आणि लगेच फलंदाज पाठवा, कारण की पाऊस कधी येऊ शकतो.
चला फिल्डिंग सजवून घ्या आणि फायर पस्टर टीम लगेच फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. पाऊस येत आहे. चला बॅट्समन या मैदानाच्या आतमध्ये. फायर पस्टर टीमला विनंती आपण फलंदाज लगेच पाठवा. मानस पिंपळे आपण या मुख्य व्यासपीठावर. चिराग संख्या आपली वाट बघतोय, या लगेच. मयुरेश आणि कृपेश, मयुरेश पाटील कृपेश पाटील ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना राकेश प्रभू हा गोलंदाज पाहायला मिळते, कारण की 12ची सरासरी मेंटेन करायची आहे. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आणि जिथून आपण बघू शकतात 48 धावेचं आव्हान दिले. 2 ओव्हर चांगल्या पाहायला मिळाला. 1 ओव्हर 3 धावेची निरंजन गरजची, शेवटची ओव्हर 8 धावेची लाविन्य गरजची, परंतु धीरज गरज आणि कृपेश पाटीलवर हल्ला झाला आणि दोघांनी 18-18 धावा म्हणजे 36 धावा 2 ओव्हरमध्ये आल्या. जाऊया मॅचकडे, जिथे आपण बघू शकतात गोलंदाज तयार राकेश प्रभू, स्ट्राईकला मयुरेश. बघूया 12चे रन रेट आहे. नाईट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि जिथून मात्र सुरुवात खूप महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी, खास करून फायर पस्टर टीमसाठी. पहिला बॉल, पहिलाच बॉल थोडा मिस टाइम झाला आणि पहिल्याच बॉलवर जिथे सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली गिवली संघाची विकेट जाताना, तिथे सुरुवात आपल्याला पाहायला मिळते फायर पस्टर संघाची देखील विकेट जाताना. मयुरेश पाटील बॅक टू डगआउट. पहिला बॉल विकेट आणि नवीन बॅट्समन पुष्कर घरत मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश पहिल्याच बॉलवर विकेट. स्ट्राईकला पुष्कर असेल, नो स्ट्राईकला कृपेश असेल आणि 48चं आव्हान आहे. 4 ओव्हरची मॅच. जो संघ विजयी होईल तो आपल्याला सुपर 4 मध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. रविवारच्या रात्री ते खेळताना दिसेल. दुसरा बॉल चांगला बॉल आहे, तेवढा चांगला फटका खेळलाय खोलवरचा चेंडूला आणि कव्हरच्या ठिकाणी यावेळेस 1 आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 2. 12चं सरासरी मेंटेन करायचे. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला ना तो जवळजवळ 20 तरी यायला पाहिजेत. 12 बॉल 28 तर मॅचमध्ये बनून राहतील, मॅच दूर जाणार नाही. जर 2 ओव्हरमध्ये धावा आला आणि थोडी दूर मॅच गेली तर अवघड होऊन जाईल. परंतु बघूया कशा रीतीने मात्र इकडे चेस केलं जाईल. समोर देखील एक ताकदवान गोलंदाज आहे, एक ताकदवान टीम आहे ज्यांनी खूप चांगला खेळ दाखवलाय आजच्या रात्रीमध्ये. स्कोरबोर्ड 3 बॉल 3 धावा. अगदी पहाट होत असताना आता मात्र थोड्या 1 तासानं तर मला तर वाटते पहाट देखील होईल.
चेंडू फेकून झाले 3 धावा झाल्या 3 विकेट एक मात्र गमावलाय. मयुरेश पाटील बॅक टू डगआउट. कृपेश पाटील स्ट्राईकवर. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अगदी चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये वेगाने. एक खासियत आहे गोलंदाज राकेश प्रभूची. यावेळेस आपण बघू शकता ऑन साईडला जोरदार प्रहार केला होता कृपेशने. बॅट तर फिरलीच जाईल. सकाळचं सत्र आपण बघू शकता आता जिथे मात्र 4:30 वाजलेत आणि फुलटॉस बॉल. ओ हो हो बोनस बॉल. हो इकडे मात्र कॅच सोपा सोडला जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता त्यावर मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं कृपेशने परंतु परफेक्ट गेला होता चित्ररक्षकाच्या हातामध्ये. शॉर्ट गली रिजनला कॅच ड्रॉप. पाच बॉल 3 धावा. शेवटचा बॉल. 45 ची गरज आहे. फसवलंय चकावलंय स्लोअर बॉलवर बेट केलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि धावफलकचा विचार केला धावफलक 3. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 45 धाब्याची गरज. चिराग आला गोलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकामध्ये 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 45 धावेची गरज. स्ट्राईकला पुष्कर, नो स्ट्राईकला कृपेश. 15 धावा आता मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला बनवावे लागतील. चला थोडं स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला विनंती आहे कारण की बघा पाऊस आला तर मात्र त्यावर कमिटी काही करू शकत नाही. पहिला बॉल. ओहो काय बॉल आहे. सुपर बॉल डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. स्लोवर गतीचा बॉल. अप्रतिम ऑफस्टमच्या बाहेर टप्पा पडल्यावर यावेळेस कीपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळते. दुसरा बॉल. हा देखील डॉट बॉल. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेस मात्र इकडे डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. कृपेश पाटील बॅक टू डगआउट. राकेश प्रभू हुशारी दाखवत असताना. चला फलंदाज लगेच यायचं मैदानामध्ये. जिथे मात्र ऑर्गनायझर टीम सांगतात आम्हाला एक मॅच वाढवायची नाही आहे. जर 3 ओव्हर कंप्लीट झाले परिस्थितीनुसार मात्र जरी पाऊस आला तर मात्र निर्णय देण्यात येईल. म्हणजे 2 ओव्हर 2 ओव्हर 3 ओव्हर जे काही कंप्लीट होतील परिस्थितीनुसार देखील निर्णय देण्यात येईल कारण की एक मॅच वाढवायची नाही आहे ऑर्गनायझर टीमला. हे देखील लक्षात घ्या फायर पस्टर टीम. नवीन बॅट्समन धीरज घरत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 बॉल बाकी आहेत. अजूनही मात्र 45 धावेची गरज आहे 15 बॉल मध्ये. तुम्ही दोघे पण यायला पाहिजेत ना मुरबान. ठीक आहे. पुढच्यांना पण बोलून 5 वाजता चालू. त्यांना सांग लवकर या. चला जाऊया मॅच कडे आणि चौथा बॉल. आवेश फटका सजवलाय धीरजने आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. यावेळेस येत आहेत 6 धावा. षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 9 धावा धावपलकावर. चांगला फटका खेळला. चांगला फटका खेळला इकडे धीरजने. हे करावं लागेल. अजूनही मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे.
48चं टार्गेट 39 14 बॉल जिथून मात्र 2 ते 3 मोठे हिट आले. थोडा प्रेशर गिवली टीमवर देखील येईल. जुना बॉल द्या लगेच. चला खेळाडूने उभं राहायचं. जुना बॉल द्या लगेच. चौदा चेंडू आणि 39 धावा जिंकण्यासाठी चिरागवर हल्ला होत असताना 3 डॉट नंतर षटकार येतोय. शॉर्ट बॉलवर कट केलाय. जिकडे मात्र गॅप शोधलाय. हा देखील चांगला फटका आहे. नाही थांबणार, निघून जाणार. सीमा पार 4. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13. स्कोर कार्डवर धीरज आल्या मात्र इकडे 2 मोठी हिट लगावतोय. धावफलक 13. अजूनही मात्र 35 धावेची गरज आहे 13 बॉल मध्ये. 13 चेंडू 35 धावा. सुरुवातीच्या 9 बॉलचा विचार केला 3च धावा आल्याने जिथून आपण बघू शकतात सलग 6 बॉल डॉट देखील पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सलग 6 बॉल आपण बघू शकतात डॉट आलेले आहेत. लास्ट बॉल इथे मात्र पदलावती चुकतंय. डेड बॉल दिला जाते पंचांकडून. 13 धावा आता मात्र स्कोर कार्डवर आहेत. 48चं टार्गेट 35 पाहिजे 13 मध्ये. 13 चेंडू 35. धीरज तयार. यावेळेस फटका उंच खूप गेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि दुसऱ्या अटेम्प्टला कॅच करतोय. विकेट. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 35 धावेची गरज. लाविन्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईकला असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज जलमेश. 12-35 जिंकण्यासाठी बनवायचे फायर पसल टीमला. टार्गेट 48चं होतं. 2 ओव्हर नंतर 13 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये 3, मागच्या ओव्हरमध्ये 10. पहिला बॉल टकला जाईल. एक बाजूला घेवली, दुसऱ्या बाजूला पास्तळ. चांगला बॉल स्विंग आणि मिस. थोडा नाराज केले पुष्करने या मॅच मध्ये. या अगोदर देखील मागच्या ओव्हरमध्ये 3 डॉट पाहायला मिळाले. आताही मात्र डॉटने सुरुवात. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 35 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. अकरा चेंडू 35 धावा. हा देखील मात्र चांगला बॉल. डॉट बॉल येत असताना 10 मध्ये 35. 5 बॉल पुष्करने खेळलेत आणि 5ची बॉल निर्धाव गेलेत. माफ करा, मला तर वाटते पुष्कर 7 बॉल समोर जातो. 3 धावा केलेल्या आहेत 7 बॉल मध्ये. परंतु मागचे 5ची बॉल डॉट आलेत. यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. हळूहळू मॅच दूर जात असताना 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 34 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. चलमेश तयार. 9 चेंडू 35ची गरज, 34ची गरज. गुड बॉल. चांगला बॉल स्विंग आणि मिस. जल्लोष आहे आता मात्र घेवलीच्या खेम्यामध्ये. 8 बॉल, 8 बॉल मध्ये 34. पाचवा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूप बाहेर. बाईटचा इशारा. 8 मध्ये 33ची गरज. मॅच अगदी मोठी राहिली आता फायर पसल टीमसाठी.
टार्गेट खूप दूर जात असताना डोळ्यांपासून आता चेंडूचा विचार करता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 33 धावा म्हणजे इथून 5 षटकार एक खेचावे लागतील बॅटिंग टीमला. चांगला बॉल आहे परंतु खूप बाहेर. पुन्हा एकदा मात्र वाईड बॉल. 8 मध्ये 32 2 वाईड आलेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 16. 8 चेंडू आणि 32 धावेची गरज. यावेळेस गोलंदाज तयार जल्मेश. डॉट बॉल. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 32 धावा. बॅटिंग घेतली, टॉस विन केला आणि बॅटिंग घेऊन मात्र तन्मयने काही खेळ दाखवला. अप्रतिम फटकेबाजी तन्मयच्या माध्यमातून, जिथे आपण बघू शकता 3 ते 4 षटकार 2 चौकार. हे काम पासर टीमकडून कोणाला तरी करायचं होतं, ते मात्र करता आलं नाही. हा देखील चांगला बॉल स्लोवर आणि LBW ला बिंड्याला परतावा लागेल. 1 ओव्हर आणि 32 धावेची गरज. 6 बॉल 32. निहाल नवीन फलंदाज आणि नील. सहा मध्ये 32. पहिलाच बॉल कमालीचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि 1 धावेने आता मात्र कुठे ना कुठे सुगंध दरवळत असताना किवली टीमच्या खेम्यामध्ये विजयाचा. कारण की 5-31 5चे 5 षटकार खेचले तरी विजय किवली संघाकडे असेल, कारण की कंपल्सरी चेस आहे. 5-31. निहाल स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा गिवली टीमने आज कमाल केले. सुपर कामगिरी. घरच्या मैदानावर उपसरपंच चषकामध्ये देखील फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता मात्र 5 बॉल दूर सेमीफायनलमध्ये जाण्यापासून 4 बॉल दूर आता सेमीफायनलमध्ये जाण्यापासून. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 30. स्कोरबोर्ड 18. लढताना दिसले नाही कुठे ना कुठे, आपण बघू शकतात यावेळेस फायर पसल टीम, परंतु खूप चांगली खेळली. शेवटच्या मॅच मध्ये झाई सारख्या मोठ्या टीमला पराभूत केलं, नवापूर सारख्या मोठ्या टीमला पराभूत केलं, परंतु इकडे मात्र किवली टीम समोर नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळते फायर पसल टीम. कारण की नो बॉल आणि 1 रन, स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 4 बॉल 28. एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा टाइम गोलंदाज घेतोय. 4 चेंडू आणि 28 धावा. स्कोरबोर्ड 20. गोलंदाज तयार. फटका सजवला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमापार. 4. 3 चेंडू आणि 24 धावेची गरज. स्कोरबोर्ड 24. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा बाकी आहेत. अर्ध्या धावा बनवायला तुम्ही 22 बॉल घेतले, माफ करा मला वाटते 21 बॉल घेतले. 3 मध्ये 24. आणखीन एक फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 25-25. हे पहिलेच म्हटलं 35-40 तिथपर्यंत धावसंख्या असती, एक मॅच पाहायला मजा आली असती. बऱ्याच वेळानंतर फुलटस बॉलला फटका सजवला आहे आणि कॅच आउट. शेवटचा बॉल खेळण्यासाठी चला लगेच फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. मीत खरत शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना
अगदी आजच्या रात्रीतली शेवटची मॅच आणि खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. उद्या मात्र 16 टीम पाहायला मिळतील 4 ओव्हरच्या मॅच.